किल्ल्यासंदर्भात 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। मंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेत। गोपाळगड किल्ल्याच्या मालकी आणि संवर्धनाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत। गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अय्याज मणियार यांचा माफीनामा। अय्याज मणियार यांच्याकडून जाहीरपणे माफी मागत वाद शमवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडच्या मालकीच्या दाव्याची चर्चा रंगली। गोपाळगड आमच्या मालकीचा या दाव्यावर शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला। भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं असं अय्याज मणियार म्हणाले। गोपाळगड हा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असल्याची मणियार यांची कबुली। वक्तव्यात तू तुझं वक्तव्य पाठी घेतोस का? नाही, वक्तव्य बघा, ह्या वक्तव्याचा जो विषय आहे त्याची कायदेशीर सगळी हे चालू कायदेशीर बाबी मला पण माहिती नाही, तुला पण माहिती आहे, बरोबर। पण तुझ्या एका वक्तव्यामुळे अख्खा महाराष्ट्राचं पेटून उठलाय, बरोबर। तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय। बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही, महाराजांचं आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही। बरोबर। जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग, आणि त्यातून जर महाराष्ट्राची, मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत, जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिल